जय जय रघुवीर समर्थ. स्वागत आहे मराठी बोधकथा या चॅनलवर. इथे प्रत्येक गोष्ट आपल्याला आयुष्याचा एक सुंदर बोध देऊन जाते. कधी छोट्या गोष्टीतून मोठा अर्थ समजतो, तर कधी साध्या घटनांमधून आयुष्याचा मार्ग सापडतो. आजची गोष्ट आहे एका साध्या दगडाची. एक काळा, ओबडधोबड आणि जखमी दगड, ज्याची सगळे थट्टा करायचे. पण एक दिवस असं काही घडलं की तोच दगड सगळ्यांसाठी पूजनीय बनला. कसा झाला हा चमत्कार? चला तर मग ऐकूया दगडाची खरी किंमत ही सुंदर गोष्ट. खूप वर्षांपूर्वी एक छोटंसं गाव होतं. गावाभोवती हिरवीगार शेतं, झाडं आणि छोट्या टेकड्या होत्या. गावात फारशी लोकवस्ती नव्हती. मोजकीच घरं होती. गावातले लोक साधे, प्रामाणिक आणि मेहनती होते. त्या गावात राम नावाचा एक मूर्तिकार राहत होता. राम खूप गरीब होता. त्याचं घर छोटंसं होतं. छपराला कधीकधी गळती लागायची. पण राम मनाने खूप श्रीमंत होता. त्याच्या हातात अतिशय सुंदर कला होती. तो साध्या दगडातूनही इतकी सुंदर मूर्ती बनवायचा की लोक ती पाहून थक्क व्हायचे. काही वेळा गावातील मंदिरासाठी मूर्ती बनवायचा, तर कधी एखाद्या घरासाठी छोटासा गणपती. रामचा स्वभाव खूप शांत होता. तो कधी कोणाशी वाद घालत नसे. तो फक्त आपलं काम करत राहायचा. एके दिवशी सकाळची वेळ होती. राम शेताच्या वाटेने चालत चालत गावाबाहेर गेला. तेव्हा त्याला एका शेतात एक मोठा काळा आणि ओबडधोबड दगड पडलेला दिसला. तो दगड खूप वर्षांपासून तिथेच पडून होता. दगडाभोवती माती, धूळ आणि गवत होतं. तो दगड इतका विचित्र दिसत होता की कोणीही त्याकडे लक्ष देत नव्हतं. त्या दगडाच्या जवळच सुंदर फुलांचा एक वेल वाढला होता. त्या वेलीवर रोज सुंदर फुले उमलायची. ती फुले लाल, पिवळी आणि गुलाबी रंगाची होती. त्यांचा सुगंध खूप छान होता. जवळून जाणाऱ्या प्रत्येकाला त्या फुलांचा सुगंध आवडायचा. त्या फुलांना स्वतःच्या सौंदर्याचा खूप अभिमान होता. ती फुले रोज त्या दगडाची थट्टा करायची. एक फूल म्हणायचं, "बघ ना, आम्ही किती सुंदर दिसतो. सगळे लोक आमच्याकडे बघतात." दुसरं फूल म्हणायचं, "हो, आणि आपला सुगंध किती छान आहे. लोक आपल्याला तोडून देवाला अर्पण करतात." मग ते दगडाकडे पाहून म्हणायचे, "पण तू बघ, किती काळा, खराब आणि ओबडधोबड आहेस. तुझा काहीच उपयोग नाही. तुला कोणी पाहायलाही तयार नाही." हे ऐकून त्या दगडाला खूप वाईट वाटायचं. पण तो काहीच बोलत नसे. तो फक्त शांतपणे सगळं ऐकत राहायचा. दिवस जात होते. फुले रोज उमलायची आणि संध्याकाळी कोमे जायची. पण दगड तसाच शांतपणे पडून होता. एके दिवशी राम पुन्हा त्या शेतातून जात होता. त्याची नजर त्या मोठ्या दगडावर पडली. राम थोडा थांबला. तो दगडाकडे बारकाईने पाहू लागला. दगड जरी काळा आणि ओबडधोबड होता, तरी रामच्या नजरेत त्यात एक सुंदर शक्यता दिसत होती. रामच्या चेहऱ्यावर अचानक आनंद उमटला. तो हसत म्हणाला, "अरे वा, हा दगड तर खूप मजबूत आहे. या दगडातून मी एक सुंदर मूर्ती बनवू शकतो." हे ऐकून फुले आश्चर्यचकित झाली. त्यांना वाटलं, या कुरूप दगडातून सुंदर मूर्ती? हे कसं शक्य आहे? राम दुसऱ्या दिवशी हातोडा आणि छिन्नी घेऊन आला. त्याने त्या दगडावर काम सुरू केलं. टक टक टक. छिन्नीचे घाव पडू लागले. दगडाचे तुकडे उडू लागले. दगडाला खूप वेदना होत होत्या. फुले हे सगळं पाहत होती. त्यांना आता त्या दगडाची कीव आली. एक फूल म्हणालं, "बिचारा दगड, याला किती वेदना होत असतील." दुसरं फूल म्हणालं, "हो, आपण तर रोज याची थट्टा करत होतो.
पण दगड शांतपणे सगळे घाव सहन करत होता. त्याने एकदाही तक्रार केली नाही. राम रोज मेहनत करत होता. कधी उन्हात, कधी सावलीत. दिवसामागून दिवस जात होते. हळूहळू दगडाचा आकार बदलू लागला. ओबडधोबड भाग कमी होत गेले. दगडातून एक सुंदर आकार दिसू लागला. काही दिवसांनी त्या दगडातून एक अतिशय सुंदर मूर्ती तयार झाली. मूर्ती इतकी सुंदर होती की पाहणारा थक्क व्हायचा. मूर्तीच्या चेहऱ्यावर शांतता होती. डोळ्यांत करुणा होती. रामने शेवटचा स्पर्श केला. तो आनंदाने म्हणाला, ही मूर्ती आता मंदिरात जाईल. दुसऱ्या दिवशी गावातील लोक तिथे आले. त्यांनी ती सुंदर मूर्ती पाहिली. सगळे खूप आनंदी झाले. लोक म्हणाले, अरे वा, किती सुंदर मूर्ती आहे. खूप छान काम केलं रामने. गावातील लोकांनी ती मूर्ती उचलली आणि मोठ्या आनंदाने गावात नेली. मंदिरात ती मूर्ती स्थापित केली गेली. मूर्तीवर सुंदर फुलांचे हार घातले गेले. आता रोज गावातील लोक त्या मूर्तीचे दर्शन घ्यायला येऊ लागले. सगळे नमस्कार करायचे, आरती करायचे. मूर्तीच्या पायाशी फुले अर्पण करायचे. आणि गंमत म्हणजे ज्या फुलांनी त्या दगडाची थट्टा केली होती, त्यांनाच आता त्या मूर्तीच्या पायाशी अर्पण केलं जात होतं. हे पाहून फुलांना खूप पश्चाताप झाला. ती मनात म्हणाली, आपण किती चुकीचं बोललो. आज हा दगड सगळ्यांसाठी पूजनीय बनला. मुलांनो, या गोष्टीतून आपण एक खूप मोठा बोध घेतो. कधीही कुणाला कमी लेखू नये. प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही खास गुण असतात. कधीकधी यश मिळवण्यासाठी वेदना आणि मेहनत सहन करावी लागते. जसे त्या दगडाने घाव सहन केले आणि शेवटी सुंदर मूर्ती बनली. तसेच आयुष्यातील अडचणी आपल्याला मजबूत बनवतात. आज जो साधा दिसतो, तो उद्या मोठं काम करू शकतो. म्हणून कोणाचीही थट्टा करू नका. प्रत्येकाचा आदर करा. गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि अशाच सुंदर आणि शिकवण देणाऱ्या गोष्टी ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन आणि छान गोष्टीसोबत. जय जय रघुवीर समर्थ.